नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण। आज आपण इयत्ता 7वी गणित धडा 5वा परिमेय संख्या व त्यावरील क्रिया यामधील सराव संच 23 पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जसे की मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, आपल्या चॅनलमध्ये इयत्ता 7वी गणित सराव संच म्हणून एक प्लेलिस्ट आहे, ज्यामध्ये तुमच्या वर्गातील सर्व सराव संच मी खूपच सोप्या भाषेमध्ये सोडवून दिलेली आहेत। ते जर तुम्ही पाहिली नसेल तर नक्की पहा। तुम्हाला गणित या विषयासाठी कोठेही ट्यूशन वगैरे लावायची गरज नाही, घरी बसून तुम्ही गणित हा विषय शिकू शकता। चला तर मग सराव संच 23 सोडवायला सुरुवात करूयात। खाली दिलेल्या दोन संख्यांच्या दरम्यानच्या 3 परिमेय संख्या लिहा। पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला 2 परिमेय संख्या दिल्या आहेत, त्याच्या दरम्यानच्या आपल्याला संख्या लिहायच्या आहेत। तर 2 परिमेय संख्यांदरम्यान असंख्य संख्या असतात। तर इथं पहा, आता आपल्याला या पहिल्या गणितामध्ये छेद समान आहे, तर आपल्याला हे गणित सोपं आहे। पहा, जर छेद समान नसेल, जसं की गणित क्रमांक 2 मध्ये छेद समान नाही, तर त्याचा आपल्याला छेद समान करावा लागेल, कारण छेद समान करूनच आपल्याला एका रेषेवरची आपल्याला परिमेय संख्या त्या दरम्यानच्या संख्या लिहिता येतात। पहा, हे गणित आता सोपं आहे, मी तुम्हाला सांगते। नंतर जे शिकायचं आहे ते गणित क्रमांक 2 पासून तुम्हाला शिकायचं आहे। चला तर मग गणित क्रमांक 1 ची उकल लिहूया आपण। उकल। आता पहा, ही एक संख्या रेषा आहे। संख्या रेषा तुम्ही शिकला आहात, तुम्हाला माहिती आहे काय आहे ते। इथं पहा, इथं शून्य असतं, शून्याच्या इकडं ऋणमध्ये संख्या असतात, असंख्य संख्या असतात। इकडं किरण हा वाढत जातो, -1 -2 -3 -4 अशा असंख्य संख्या असतात। आणि शून्याच्या इकडच्या साईडला धन संख्या असतात, 1 2 3 4 5 6 7 अशा असंख्य धन संख्या असतात। तर आता पहा, इथं 2/7 आहे आणि 6/7 आहे, दोघांचा छेद समान आहे। तर ही संख्या रेषा 10/7 9/7 7 8/7 7/7 6/7 5/7 4/7 असं प्रत्येक संख्येखाली या संख्या रेषेवर छेदस्थानी 7 आहे। ठीक आहे, शून्याच्या छेदस्थानी कितीही असलं शून्यच राहतं ते। तर पहा, ही जी संख्या रेषा आहे ती त्याच्या छेदस्थानी 7 असणार आहे, कारण ही एकच संख्या रेषा आपण काढली आहे। अशा आणखीन पण दुसऱ्या पण संख्या रेषा असतात, जसं की 3/5 3/5 4/5 5/5 अशा संख्या असतात। ओके, तर इथं आपल्याला छेदस्थानी 7 आहे म्हणून आपण ही संख्या रेषा काढली आहे। तुम्हाला परीक्षेमध्ये हे संख्या रेषा काढायचं गरज नाही, फक्त तुम्ही अशी उकल लिहू शकता। आता इथं 2/7 आहे, 6/7 आहे। तर पहा, इथं 2च्या आणि 6च्या मध्ये किती संख्या असतात? 2 3 4 आणि 5 छेद 7 लिहायचं आहे। झाले, तुमचं उत्तर झालंय, एवढंच उत्तर आहे। आता पुढच्या गणितामध्ये पहा, इथं 4/5 दिला आहे आणि 2/3 ही संख्या वेगळ्या संख्या रेषेवरची आहे, ज्या संख्या रेषेवर छेदस्थानी 5 आहे, आणि ही संख्या रेषा दुसऱ्या संख्या रेषेवरची आहे, ज्या संख्या रेषेवर छेदस्थानी 3 आहे। मग आता या दोघांचा छेद समान करावा लागेल, जेणेकरून या दोन रेषा आपल्याला एका संख्या रेषेवर ठेवता येतील आणि आपल्याला त्या दरम्यान संख्या मिळतील। तर चला मग याची उकल काढूयात। अगोदर आपण याचा छेद समान करायचा आहे। छेद समान कसा करायचा हे आपण सराव संच 22 मध्ये पाहिलं आहे, म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे। ते तुम्ही पाहिलं नसेल तर पाहून घ्या, तुम्हाला सोपं जाईल। ठीक आहे, तर आता पहा, इथं 5 आहे, इथं 3 आहे, दोन्ही मूळ संख्या आहेत। याचा लसावी पाडता येतो का? नाही, कारण या दोघांना 1 ने आणि याच संख्येने भाग जातो। तर आता आपल्याला लसावी काढता येत नाही, म्हणजे काय करावं लागेल? तिरकस गुणाकार। आता पहा, 3 ने 4 ला आणि 5 ला गुणायचं आहे, 4 × 3 5 × 3। पहा, वरी आणि खाली दोन्ही ठिकाणी सारख्याच संख्येने गुणलं तर आपल्या ज्या संख्येची किंमत असते ती बदलत नसते। 4 × 3 = 12 5 × 3 = 15। आता तसंच दुसऱ्या संख्येसोबत करायचं आहे, 2/3। आता 2/3 ला 5 ने गुणा, 5 × 5 × 5 अंशस्थानी आणि छेदस्थानी आपल्याला गुणायचं आहे। 5 × 1 = 5 5 × 2 = 10 5 × 3 = 15।
आता आपल्या या दोन संख्यांचा छेद हा समान झालेला आहे पहा, 12/15 आणि 10/15. आता आपल्याला या दोन संख्या एका संख्या रेषेवर ठेवता येतील. आता ही जी संख्या रेषा आहे या संख्या रेषेच्या प्रत्येक संख्येखाली छेदस्थानी 15 आहे. पहा, हे तुम्हाला कळालं. आता पहा, इथं सर्वांच्या खाली 15 आहे. ठीक आहे, मी आता सगळं लिहित नाही. आता पहा, इथं 12 कुठे आहे? 12 आहे इथं, आणि 10 आहे इथं. आता या दोघांच्या दरम्यान फक्त एकच संख्या आहे. आता आपण काय करणार? आता आपला दुसरा एक नियम तुम्हाला मी सांगते, जो की या सराव संचामध्ये लागू होतो. आता पहा, इथं लहान संख्या आहे, म्हणजे आता याला आपण या दोन्ही संख्यांना एका संख्येनं गुणायचं, इकडं पण गुणायचं आणि इकडं पण गुणायचं, जेणेकरून दोन्ही संख्येला गुणल्यानंतर यांची किंमत बदलणार नाही. पहा, इथं आपण 2 ने गुणू, 12 गुणिले 2, 15 गुणिले 2. इथं पहा, दोन्ही व अंशस्थानी आणि छेदस्थानी एकाच संख्येने गुणा, म्हणजे तुम्हाला उत्तर बरोबर येईल, किंमत बदलणार नाही. 12 1 12, 12 2 24, 15 1 15, 15 2 30. तसंच दुसरी पण संख्या पहा, 12/15, 12/15 झालं, 10/15. आता याला पण 2 ने गुणा, 10 1 10, 10 2 20, 15 1 15, 15 2 30. पहा, आता या दोन संख्या मिळाल्या आपल्याला. आता पहा, इथं आहे 24. आता पहा, ही 30 30. आता ही संख्या रेषा 30 ची आहे, म्हणजे प्रत्येक संख्येखाली ह्या छेदस्थानी 30 आहे. ठीक आहे. आता पहा, इथं 24/30 इथं आहे आणि 20/30 इथं आहे. आता या दरम्यान 1 2 3 तीन संख्या मिळाल्या, 21/30, 22/30 आणि 23/30. हे आपलं उत्तर आहे. आणखीन आपण जर याला 3 न गुणलं, 4 न गुणलं, तर अजून ह्या अशा संख्या, याच्या दरम्यानच्या संख्या वाढत जातील, ह्या संख्या मोठ्या होत जातील आणि आपल्याला आणखीन संख्या भेटत जातील. परंतु आपण 2 ने गुणून ह्या आपल्या 3 संख्या मिळवलेल्या आहेत. समजलं? इथं समजलं नसेल, पुढच्या गणितामध्ये नक्कीच समजेल. चला तर मग आता पहा, इथं वजा 2/3 आणि 4/5. आता यांचाही आपल्याला छेद समान करून घ्यायचा आहे अगोदर. पहा, इथं मूळ संख्या आहेत, लसावी निघत नाही, तिरकस गुणाकार करा. वजा 2/3 ला 5 ने गुणा, वजा 2/3 गुणिले 5 गुणिले 5 बरोबर 5 1 5, 5 2 10, वजा 10/3 5 3 15. तसंच 4/5 ला 3 ने गुणा, गुणिले 3 गुणिले 3 बरोबर 4 त्रिक 12, 5 त्रिक 15. आता या दोन संख्या आपल्याला मिळाल्या आहेत. ठीक आहे. कुठे आहे पहा, आता वजा 10/15. आता ही संख्या रेषा पण ह्या संख्या रेषेच्या छेदस्थानी 15 आहे. तर ही संख्या आता पहा, प्रत्येक छेदस्थानी 15 आहे. आता मी लिहित नाही, तुम्ही समजून घ्या, प्रत्येकाच्या छेदस्थानी 15 आहे. आता इथं वजा 10/15 कुठे आहे? वजा 10/15 इथं आहे. आणि 12/15 कुठं आहे? 12/15 इथं आहे. पहा, 12. आता इथं धन आहे ही संख्या, म्हणून धनच्या लाईनमध्ये घेतलं, हे ऋण आहे ऋणच्या. आता पहा, इतक्या संख्या आपल्याला या दोघा दरम्यान मिळाल्या आहेत. आता यामधील कोणत्याही 3 संख्या तुम्ही उत्तरमध्ये लिहायचं आहे. वजा 7/15 आहे, 15, वजा 4/15 आणि एक धनाची घेऊया, 4/15. हे आपलं उत्तर येणार आहे. पहा, आता इथं तर आपल्याला काहीच करायची गरज नाही, छेद समान आहे, म्हणजे या दोन रेषा एकाच संख्या रेषेवरच्या आहेत. आता इथं आहे वजा 5 आणि इथं आहे 7. आता वजा 5 ते 7च्या दरम्यान किती संख्या असतील? आता इथं एक संख्या रेषा आहे आणि इथं एक शून्य असतं, याच्या इकडं वजा 1, वजा 2, वजा 3, वजा 4, वजा 5 असं असतं, आणि इकडे 1 2 3 4 5 6 7 असं. संख्या रेषा न काढता पण तुम्हाला कळू शकतं की या दोघा दरम्यान कोणत्या संख्या असतील. आता वजा 5 आहे, वजा 4/9, नंतर वजा 2/9, किंवा धनमधलं घेऊया 1/9, अशा या संख्या या दोघा दरम्यान असतील. हे तुम्हाला आता लक्षात येत आहे, बरोबर आहे. धन 7 आणि वजा 5च्या मध्ये किती संख्या येतात त्यावरील लिहायच्या आणि छेदस्थानी 9 9 9 लिहायचं. समजलं? आता इथं पण सेम तसंच आहे, वजा 3 अधिक 5. इथं पण छेद समान आहे, इथं पण आपल्याला काही करायची गरज नाही. आता ऋण 5 आणि ऋण 3 आणि धन 5च्या दरम्यान
कोणत्या संख्या असतात? -2 असतं, -1 असतं, 1 असतं, 2 असतं, 3 असतं. आता याच्या खाली आपल्याला काहीच नाही, फक्त छेद द्यायचा आहे 4. झालं, आपल्याला या दोघा दरम्यानच्या संख्या मिळाल्या. समजलं? -4 छेद 4 हे पण असतं. ठीक आहे, समजलं? आता यामधल्या 3 कोणत्याही संख्या लिहिलं तुमचं उत्तर झालं. आता इथं पहा, इथं छेद समान नाही, अगोदर इथं छेद समान करावं लागेल. आता ही मूळ संख्या आहे आणि याला 2 ने भाग जातो, परंतु याला जात नाही. मग आता 3 ने पण जात नाही याला, आणि याला जातो पण याला जात नाही. मग इथं काय करायचं? तिरकस गुणाकार करायचा. इथं लसावी पाडायची गरज नाही. तर 7/8ला पहा उत्तर 7/8ला 3 ने गुणा, अंशस्थानी आणि छेदस्थानी दोन्हीकडे. उत्तर काय येतं? 7 1 7 7 2 14 7 त्रिक 21 8 1 8 8 2 16 8 त्रिक 24. पहा आता तसंच -5/3ला 8 ने गुणा, 8 गुणिले 8 बरोबर -40 24. आता पहा, -40 आणि 21च्या धन 21 आणि -40च्या दरम्यान किती संख्या असतील? खूप साऱ्या आहेत. त्यामधील कोणत्याही 3 लिहा. जसं की -30/24 छेद समान झाले. आता नंतर -20/24. आता एक धनमधली घेऊया, किंवा 2 धन 1 ऋण अशी कोणतीही संख्या लिहू शकता. आता 21 आहे धनमध्ये, तर 10 धन 10/24 या 3 संख्या दरम्यानच्या येतात. कोणत्याही 3 तुम्ही लिहू शकता. पहा, इथं पण छेद समान आहे आणि दोन्ही संख्या धन साईडच्या आहेत. 5 आणि 11 दरम्यान कोणत्या संख्या असतात? 6, 7, 8, 9, 10 सगळ्याच असतात. ओके, आणि छेदस्थानी फक्त 7 लिहायचं आहे. आपल्याला काहीच करायचं नाही, खूप सोपं आहे. झालं तुमचं उत्तर. कोणत्याही 3 संख्या लिहा, झालं उत्तर. आता गणित क्रमांक 8, 0 आणि -4 या दरम्यानच्या. आता इथं 0 आहे आणि इथं आहे इथं आहे -3. आता या दोघांदरम्यान 2च संख्या आहेत. तर पहा, हे 0ला तर कितीने पण गुणलं तर 0च राहतं. मग आता इथं -3 आणि 4ने, -3 आणि 4ला 2 ने गुणा, म्हणजे त्याच्यापेक्षा जर थोडीशी मोठी संख्या मिळेल आपल्याला, जेणेकरून आपल्याला त्या संख्येदरम्यान जास्त संख्या मिळतील. पहा, दोन्ही साईडला एका संख्येने गुणल्यानंतर या संख्येची, मूळ संख्येची किंमत बदलत नाही. त्यामुळे आपण हे करू शकतो. ठीक आहे, 3 1 3 3 2 6 -6 4 1 4 4 2 8. आता पहा, -6 कुठे आहे? इथं आहे -6. आता इथं 0 आहे आणि इथं 8 आहे, तर ही 8ची संख्या रेषा आहे आणि 0 खाली कितीही असलं 0च राहतं, म्हणून ते 0च फक्त लिहिलं तरी चालतं. ठीक आहे, तर इथं पहा, आता 6/8 कुठे आहे? इथं आहे. तर याच्या दरम्यान -5 आहे, -4 -3 -2 यांपैकी कोणत्याही 3 संख्या आपल्या उत्तरामध्ये लिहायच्या आहेत आपल्याला. जसं की -4/8, -3/8, -1/8. समजलं? तर हा झाला आपला सराव संच 23. खूप सोप्पा असा सराव संच आहे. कन्फ्यूज व्हायची गरज नाही. फक्त तुम्हाला छेद समान करता आला की तुम्हाला सराव संच 23 खूप सोप्पा जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि या सराव संचमध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा. मी ती तुमची अडचण दूर करण्याचा प्रयत्न करेल. आणि पुढची आपली सर्व सराव संच पाहण्यासाठी, सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. धन्यवाद.